मित्रांनो, मी मंगेश आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी एक्सप्लोरर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगिरी ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आहे. इथं खूप साऱ्या प्रकारच्या लहान मोठ्या तोफा लावलेल्या आहेत, बघू शकता. हे बघा, आता इथं काही असे छुपे दरवाजे पण लावलेले आहे. म्हणजे त्या मेन दरवाज्यातून ज्यावेळेस आतमध्ये येतात तर शत्रूला काही ठिकाणी असं वाटतं की हाच दरवाजा आहे आतमध्ये जायचा, पण तो छुपा दरवाजा आहे. म्हणजे थोडक्यात शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी हा दरवाजा आहे, असे दरवाजा आहे. हा एक मेन दरवाजा आहे बघा, आणि याला असे खिळे वगैरे लावलेले आहे. म्हणजे जर शत्रूने जर हत्तीने जर दरवाजा तोडायचा जर प्रयत्न केला तर हत्तीला पण इजा होतील खूप जास्त प्रमाणात, किंवा दरवाजा तुटणं एवढं शक्य होणार नाही. आणि हे बघा, हे असे ते खिळे वगैरे लावलेले आहे मोठे मोठे, आणि दरवाजा पण खूप मोठा आहे हा. आता आपण इथून पुढं चालूया. आता हे जे दरवाजे आहेत हे अळणीवळणीचे आहे, म्हणजे एकाच दिशेत दरवाजा नाही आहे. आता आपण इथून आलो, आता हा राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला हा दरवाजा आहे. इथून समोरून जाणार आपण, आणि आता परत समोर आपल्याला एक दरवाजा लागेल. बघा, आता ह्या दरवाज्यातून बाहेर निघताच तुम्हाला एकदम अतिशय सुंदर दृश्य म्हणजेच चांद मिनार दिसणार, आणि ते खूपच जास्त छान दिसते इथून इथून या दरवाज्यात. बघा, आपण आता महाकूट दरवाज्यात आतमध्ये आलेलो आहे, आणि आपण चाललेलो आहे सरस्वती विहीर म्हणजे सरस्वती बावडी. तर मी तुम्हाला आता सरस्वती बावडी दाखवत आहे. तर हे बघा, हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे असलेली ही सरस्वती बावडी खूप मोठी आहे. कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये छोटी दिसत असेल, पण अतिशय महाकाय आणि मोठी. आणि जे आपण जे म्हणतो, जे जुनं बांधकाम आहे, जुनं बांधकाम केलेलं आहे त्याच्या, आणि तसं खरंच बोलायला जर गेलं तर आपले जे पूर्वज होते तेच खरे इंजिनियर होते. आणि ही बघा, तिथनं आतमध्ये येण्यासाठी पायऱ्या पण आहेत तिथं खाली उतरण्यासाठी, पण आपण खाली जाणार नाही आहे. तर मित्रांनो, हे बघा, ही समोर आहे चांद मिनार. असं म्हटलं जातं की भारतातली सगळ्यात मोठी 2 नंबरची मिनार आहे. त्याच्या आधी आपण आता भारत माता मंदिर आणि हत्ती तलाव बघूया. माझ्या पाठीमागं जो असलेला हत्ती तलाव आहे तो आहे. असं म्हटलं जातं की पुरातन काळामध्ये प्राणी, हत्ती, घोडे, जे राजांचे हत्ती घोडे होते त्यांना पाणी इथूनच पुरवलं जायचं. आता सध्या हा कोरडा झालेला आहे, पण खरंच खूप मोठा आहे. तिथनं तुम्ही खाली पण जाऊ शकता. त्याच्या मित्रांनो, मी आता भारत माता मंदिराजवळ आलेलो आहे, आणि हा माझ्या पाठीमागं जो तुम्ही बघू शकता तो सभागृह आहे, आणि तिथं खूप प्रकारचे स्तंभ लावलेले आहे, आणि त्या स्तंभावर वेगवेगळ्या प्रकारची नकाशी पण काढलेली आहे. कदाचित पूर्वीच्या काळी इथं राजे महाराजे यांची सभा भरत असावी. तर चला आपण भारत माता मंदिराकडे जाऊया मातेचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे भारत मातेचं मंदिर आहे, आणि हे इथं समोर बघा, हे सगळे ह्या मातेच्या मंदिरासमोर एवढे सगळे स्तंभ लावलेले आहे, आणि काय ती सुंदरता वाढते या स्तंभांमुळं. खूप सारे स्तंभ लावलेले आहे, खूप जास्त भारी दिसतात हे स्तंभ, त्यांच्यावर काढलेली जी नकाशी आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता घेऊन आलेलो आहे चांद मिनारजवळ. तिथं जवळ जर गेलो तर तुम्हाला जास्त दिसणार नाही, कारण ती खूप जास्त उंच आहे. बघा, आता आपण जवळ आलेलो आहे. इथून पायऱ्या आहे वरती जायच्या, पण वरती बंद केलेलं आहे बघा, तिथं लॉक लावलेलं आहे, तर वरती नाही जाऊ शकत आपण. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे खामखास महालाकडे. तर इथलं वैशिष्ट्य असं आहे की इथं खूप प्रकारच्या मूर्त्या लावलेल्या आहेत. खूप प्रकारच्या नकाशी काढलेल्या मूर्त्या इथे लावलेल्या आहेत.
आणि इथं एक भव्य दिव्य असं मोठं स्टेज आहे. 2 प्रकारच्या तोफा पण लावलेल्या आहे, हे बघू शकता तुम्ही. इथं एक तोफ आहे आणि ह्या बाजूला माझ्या पाठीमागच्या बाजूला एक तोफ आहे, ती मी जाता आता तुम्हाला दाखवेल. आणि त्याच प्रकारे ह्या तोफांवरती काही अशा प्रकारची नकाशी काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. आत्ताच आपण खामखास महालाकडनं आलेलो आहे आणि तिथं ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस खूप जास्त मूर्त्या होत्या, गणपतीची मूर्ती होती, नृत्यकलाच्या काही. तुम्हाला जर खामखास महाल जर बघायचा असेल तर चांद दरवाजाकडनं तर येताना तुम्ही तुमच्या उजव्या हाताला म्हणजे चांद मिनारच्या पाठीमागच्या बाजूला ते आहे. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. बघा, हे आहे इकडं चांद मिनार आणि इकडं ते खामखास महाल आहे. तर मी तरी तुम्हाला बोलेल की ज्यावेळेस तुम्ही देवगिरी किल्ल्याला भेट देणार त्यावेळेस नक्कीच हे खामखास महाल बघायला विसरू नका. आणि अजिंक्य किल्ला पण म्हटलं जातं की हा किल्ला कुणीही युद्ध करून जिंकू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण बघायला येतो त्यावेळेस खरंच असं वाटतं, कारण त्याचं आर्किटेक्चर, त्याची इंजिनिअरिंग आहे की ह्या किल्ल्याला आत्तापर्यंत कुणीही युद्ध करून जिंकलं जाऊ शकत नव्हतं. वेढा घालून किंवा फितोरीनंच हा किल्ला जिंकल्या गेलेला आहे. आणि तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे चिनी महालाकडे. आता सध्या त्याची अवस्था थोडीशी खराब झालेली आहे, पण हा चिनी महाल याला जुन्या काळामध्ये नक्षीच्या प्रकारच्या खूप साऱ्या फरशी म्हणजे ज्याने की टाईल्स आपण म्हणतो, टाईल्स वगैरे लावलेले आहे. कदाचित त्या काळामध्ये हे खूप जास्त सुंदर दिसत असावं. तर हे बघा, मी आतमध्ये आलेलो आहे. खूप जास्त थोडीशी अवस्था खराब झालेली आहे याची. खूप ठिकाणी पडलेला पण आहे. तर चला, आता चिनी महाल तर आपण बघितलेला आहे. आता आपण वरती जाऊया. मित्रांनो, आता मी मेंढा तोफ बघण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, ही मेंढा तोफ आहे. तिला मेंढा तोफ म्हटलं जातं कारण मेंढीच्या आकाराचं असं एक तोंड बनवलेलं आहे तिचं. इथं बघू शकता तुम्ही, मेंढीच्या आकाराचं आहे, त्यामुळे हिला मेंढा तोफ पण म्हटलं जातं. आणि ही जी आहे, ही जी तोफ आहे ही अतिशय मोठी आहे, लांब आहे. आणि इथून ती ही याच्यावरती जर ठेवली तर ती 360 डिग्री फिरायची. म्हणजे 360 डिग्री कुठंही फिरून किल्ल्याच्या संरक्षणासाठी कुठं पण खाली मारा करता येत होता. हिची रेंज 2 किलोमीटर आहे, 2 ते 3 किलोमीटर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पंचधातूंनी बनलेली आहे, कारण तिच्यावरती तापमानाचा कुठल्याही प्रकारचा फरक न जाणवावा, त्यामुळं ती पंचधातूंनी बनवण्यात गेलेली आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा एक पूल आहे आणि ही मोठी खंडक आहे म्हणजे दरी आहे. तर जुन्या काळामध्ये शत्रूपासून किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी या दरीमध्ये, या खंदकामध्ये मगरी सोडल्या जात होत्या आणि साप सोडले जात होते. आणि हा जो सध्या पूल बनवलेला आहे हा लोखंडाचा, तर त्या काळामध्ये इथं चमड्याचा पूल बनवला जायचा असं सांगितलं जातं की चमड्याचा पूल होता आणि रात्रीच्या वेळेस तो पूल बंद केला जायचा, वरती ओढून घेतला जात होता. मग त्यामुळे शत्रूसाठी कुठलाही मार्ग किल्ल्यावर जाण्यासाठी राहत नव्हता, कारण चहूबाजूने किल्ल्याच्या मगरी आणि सापा असलेली विषारी दरी आणि पूल तर बंद झालेला, त्यामुळं शत्रूकडं कुठलाही मार्ग राहत नव्हता. तर आता आपण अंधेरी मार्गामध्ये पुढं जात आहोत. तर हा बघा, हा अतिशय भुलैया, तर तुम्ही बघू शकता अतिशय भुलैया प्रकारची एक अशी गुफा बनवलेली आहे. म्हणजे जे की शत्रूपासून संरक्षणासाठी, किल्ल्याच्या संरक्षणासाठी बनवली होती, की शत्रूला लवकर समजत नव्हतं आणि जरी शत्रू इथं आला तर लपून त्याच्यावरती वार करण्यात येत होता. ही अशी खूप अतिशय भुलभुलैया प्रकारची भुलभुलैया प्रकारचा हा अंधेरी मार्ग आहे. इथं आता सध्या लाईट लावण्यात आलेली आहे दिवसा, आणि दिवसा लाईट लावलेली असूनही खूप जास्त इथं अंधार आहे. आणि जर सपोज शत्रू इथं आलाच, या मार्गाने जर शत्रू आला तर त्याच्यावरती म्हणजे वरती आहे, इथं वरती तुम्ही बघू शकता, वरून तेल, दगड किंवा वरती तेल टाकण्यात येत होतं.
आणि खूप जास्त भीतीदायक वातावरण इथं निर्माण होऊ शकतं. म्हणजे आता दिवस आहे आणि इथं जागोजागी बल्ब लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं बल्ब लावलेला आहे, तिथे एक बल्ब लावलेला आहे आणि तरी पण इथं खूप जास्त अंधार आहे. आता शक्यतो मला पण थोडंसं गोंधळ टाकल्यासारखं होत आहे, कारण इथं खूप जास्त मार्ग आहे. तर हे बघा, असे हे बुलबुलैया मार्ग आहे. इथून खाली मार्ग आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा वाला एक असा मार्ग आहे आणि कदाचित इथून तेल शत्रूवरती टाकण्यासाठी ही जागा बनवलेली असावी. आता आपण इथनं पुढं जाऊया. तर खूप जास्त म्हणजे डोंगराला तासून अशा प्रकारे वळणाचं हा रस्ता बनवलेला आहे. सरळ हा रस्ता नाही आहे. ही काळा पहाड तोफ आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला काळा पहाड तोफ ठेवलेली आहे. हिचं तोंड जरासं खाली गेलेलं आहे, पण ही पण तोफ चांगली मोठी आहे. हिला काळा पहाड तोफ म्हटलं जातं. वरती एक विजय तोफ आहे, वरती एक अजून एक तोफ आहे, ती बघायला आपण जाणार आहे. दुर्गा तोफ किल्ल्याच्या सगळ्यात उंच शिखरावरती ठेवलेली तोफ आहे. इथं तुम्ही बघू शकता श्री दुर्गे नाव लिहिलेलं आहे या तोफीवरती. यादवकालीन तोफ आहे ही आणि ह्या किल्ल्यावरती सगळ्यात उंचावरती ठेवलेली सगळ्यात मोठी तोफ आहे. पुरण स्वामींच्या इथं पादुका आहे आणि ती हीच जागा आहे जिथं दत्त महाराजांनी जनार्दन स्वामींना दर्शन दिलेलं आहे. तर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला त्यांच्या पादुकांचं दर्शन घेऊ आपण आणि ती जागा मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता, ह्या आपल्या जनार्दन स्वामींच्या पादुका आहे. इथंच त्यांना श्री दत्त महाराजांनी दर्शन दिलं होतं आणि हे आहे आपल्या दत्त महाराजांच्या पादुका. समोरच एक गुफा पण आहे. ही गुफा समोर तुम्ही बघा, अंधार आहे खूप, कदाचित दिसत नसेल, पण आपण जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया. त्याचप्रकारे हे बघा, ही गुफा आहे इथं आतमध्ये. खूप हा तो देवगिरीचा प्रवास आपण अनुभवला, सगळ्या काही गोष्टी आपण अनुभवल्या. देवगिरीचा तो प्रवास अनुभवता आपण संत श्री जनार्दन स्वामींच्या गुफा बघितली, त्याच्यामध्ये दत्त महाराजांचं पादुकेचं दर्शन घेतलं. संत जनार्दन स्वामींचं पण आपण पादुकेचं पण आपण दर्शन घेतलं. आणि त्यासोबतच एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगावं वाटली. ती गोष्ट म्हणजे कशी की पराक्रमाची सांगड घालणारा हा देवगिरी दुर्ग, अजिंक्य देवगिरी दुर्ग, ज्याला कधीच कोणी जिंकू शकलं नाही. आणि किल्लेदार संत श्री जनार्दन स्वामी जे ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते. मुघल साम्राज्य असताना एक किल्लेदार, त्यांना दत्त महाराजांची भक्तीची आवड होती, ती त्यांनी कधी संपू दिली नाही. दत्त महाराजांची जी भक्तीची आवड होती त्यांना ती कधी संपू दिली नाही आणि त्यांचा जो परमार्थ आहे त्यांनी तो जपला. त्या मित्रांनो, आपण आपला देवगिरीचा आजचा हा प्रवास इथंच संपवूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल मराठी एक्सप्लोरर ब्लॉग्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. तर चला, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.